कुणाला आवडणारी तर कुणाला न आवडणारीने सायंकाळी मस्त अशी पावभाजी केली. पण त्याआधी ना सायंकाळ झाली की देवाजवळ अगोदर ना दिवाबत्ती करून घेतली. आणि हा तुपाचा धूर ना मला सायंकाळचा जरा जास्तच आवडतो. दिवसभरात ना मला किती बाहेरचा धूर साचलेला असला त्या धुराने ना मन अगदी प्रसन्न होतं. आज आमच्या मॅडमना 6 वाजले तरी उठायचं काही नावच घेत नव्हत्या. आणि कशा उठणार, मला त्याला तेव्हा झोपायचं आणि मला ठरलं तेव्हा उठायचं. सध्या ना त्यांचंच झोपेवर राज्य आहे. तुला अगोदर 4 बुक्स मिळाला आणि 2 बुकची ना आज अजून भर पडली. तशा तर ना अभ्यासाच्या नावानेच ना आमचे हातपाय दुखायला लागतात आणि पेन्सिल पकडून ना ओरखडे मारायची तर मग गोष्टच दूर आहे. सायंकाळी ना दारावरूनच सर्व असा भाजीपाला घेऊन घेतला आणि सर्वच भाजीपाला आहे म्हटलं. मिस्टरांना फोन करून विचारला आज पावभाजी बनवू का, आणि नंतर आमचं ठरलं आज पावभाजीच बनवायची. आणि ती वेळेवर बनवायची म्हटलं ना सर्वच भाजीपाला मस्त असा कापून ठेवला. तशी ना 4 माणसाचा स्वयंपाक बनवण्यासाठी आहे मी सुगरण. पण 5च्या वरती जर संख्या वाढली ना तर मग थोडं मीठ जास्त, थोडं तिखट जास्त, असं कमी जास्त होत असतं बाबा. आता ना एवढा सगळा कुटाणा करून तर घेतला, पण ज्या गोष्टीची भीती होती ना तीच झाली. शेवटी गेली ना लाईट. पण ना पावभाजी बघून यांच्या पोटातले कावडे काही चुप बसायचं नावच घेत नव्हते. मग काय घेतलं, अंधारातच जेवायला आणि मी पण ना मग यांच्यासाठी माझं दुकान अंधारात तसंच सुरू ठेवलं. चला मग बाय.